कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली असून आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली जुईकर दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे। उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला। माझ्या तमाम कोकणवासियांना माझा सप्रेम नमस्कार अशा शब्दात सुरू झालेल्या पोस्टमध्ये दळवी यांनी गेल्या काही दिवसातील संघर्ष हा कोणत्याही व्यक्तिविरोधात नसून कोकणच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी असल्याचे नमूद केले। आपल्या राजकीय प्रवासातील अनेक चढउतारांचा उल्लेख करत त्यांनी काही सूचक विधानांमधून पक्षातील काही नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे। कोकणातील काही नेत्यांनी आपला आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख करताना जनतेचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ आणि वरिष्ठांबद्दलचा आदर यामुळे आपण खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। राजकारणात विजय पराजय आणि संघर्ष हे सुरूच राहतात, मात्र जनतेचा विश्वास सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी म्हटलंय। आजचा दिवस कोकणवासियांचा नसला तरी उद्याचा सूर्योदय नक्कीच कोकणवासियांचा असेल या भावनिक संदेशासह त्यांनी आपल्या पोस्टची सांगता केली। दरम्यान महेंद्र दळवी यांच्या पोस्टची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे। असं की पक्षशिस्त पाळणारे मी कार्यकर्ता आहे। आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांनी आदेश दिल्यानंतर त्या आदेशाचं पालन करणं हे माझं काम निश्चित आहे आणि म्हणून उद्भवलेल्या महाराष्ट्राच्या परिस्थितीला अनुसरून साहेबांचा आदेश पाळून मी आज माझ्या करण्याचा फॉर्म आज मी पाठी घेतला आहे आणि करताना मी एक भावनिक पोस्ट केली आहे की शेवटी एका मुलीचा मी बाप आहे आणि तिची उमेदवारी अपक्ष भरत असताना माझ्या समस्त कार्यकर्त्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं होतं। कारण एकंदर कोकणाची राजकीय उद्भवलेली परिस्थिती बघताना ही शिवसेना वाटायला पाहिजे होती, परंतु महायुतीचा धर्म पाळून जे वरच्या स्तरावरती तिन्ही नेत्यांमध्ये ठरलं त्याचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून ही शीट राष्ट्रवादीच्या वाटेला गेली आणि त्या भावनेतनं मी ती आज पोस्ट दिलेली आहे फॉर्म पाठी घेताना। एवढं निश्चित म्हणजे तटकरेंचं अनिकेत तटकरे आता फॉर्म भरलेला आहे, त्यांना तुम्ही मदत करणार का? नाही, असं आहे की आता मी ज्या पोस्टमधून जी माझी भावना व्यक्त केली 4 तारखेनंतर मी माझ्या समस्त प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक निश्चित घेईन आणि दिलेल्या साहेबांचा आदेश जो आहे त्या आदेशाचं पालन करण्यासाठी त्यांची चर्चा करेन। त्याच्यामध्ये जे सत्य बाहेर येईल किंवा जे सांगतील त्याप्रमाणे साहेबांच्या आदेशाप्रमाणे पुढचा प्रवास मी नक्की करेन। तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये असं म्हटलं की राजकीय प्रवासामध्ये एक प्रवास तुम्ही संपवलाय, दुसऱ्या प्रवासाचा अंत करणार होतो, यामध्ये नेमकं काय घडलं? असं आहे की मी जेव्हा समाजकारण राजकारणामध्ये आलो तेव्हा शेतकरी कामगार पक्षासारखा बलाढ्य पक्ष या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये होता आणि मग त्यांचा उपद्रव खूप वाढला होता की अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता आणि म्हणून मी समाजकारण राजकीय येत असताना त्यांच्याबरोबर अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो खऱ्या अर्थाने आणि लोकांचं समर्थन मिळालं आणि ह्या स्वायत्त निवडणुकीमध्ये त्या पक्षाची एकही शीट मी येऊ दिली नाही आहे आणि मग त्या पक्षाचा अंत केला असं मी नक्की बोललो। तसंच आज रायगड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा त्रास राष्ट्रवादीच्या माध्यमातून तटकरे साहेबांकडून आम्हाला नेहमीच झाला। त्याने देखील 4 वेळा आम्हाला फसवलेलं आहे, आम्ही त्यांचं प्रामाणिक करून फसवलं आहे। मग 2 जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्षपदी असेल, झालेल्या विधानसभा निवडणुकीत असेल आणि आत्ता विधान परिषद असेल, या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना मला असं भावनिकतेने वाटलं की यदाकदाची ही लढाई लढलो असतो तिथं मी जिंकून आलो असतो। याचा अर्थ असा आहे की त्याचाही अंत झाला असता, हा त्याची मागची माझी पार्श्वभूमी।